आद्य क्रांतिकारक, थोर समाज सुधारक असे अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मी 2 शब्द सांगणार आहे. तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे होते आणि आईचे नाव त्यांच्या आईचे नाव कोंडाबाई होते. आणि अण्णाभाऊ साठे हे त्या पुरातन काळामध्ये फक्त 1.5 दिवसच शाळेत गेले. नंतर त्यांच्या सवर्णमध्ये त्यांच्यावर जो काही अत्याचार केला, अन्याय केला, त्याला कंटाळून त्यांनी जुगारून शाळा सोडून दिली. तरी सुद्धा त्यांनी आपले कार्य कमी केले नाही. त्यांच्यामध्ये शिकण्याची जिद्द होती, अपार इच्छा होती, त्याच्यामुळे ते स्वतःहून शिकले आणि त्यांनी बरेच काही समाज सुद्धा त्यांच्यावर गांधीजीच्या विचाराचा फार मोठा पगडा होता. तसेच आंबेडकरांच्या विचारांचा सुद्धा त्यांच्यावर पगडा होता. ज्याप्रमाणे आंबेडकरांनी महान कार्य केले त्याचप्रमाणे आपण सुद्धा महान कार्य करून देशाला स्वातंत्र्य करावे अशी सुद्धा अण्णाभाऊ साठेमध्ये उमेद निर्माण झाली. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे यांनी काय केले, त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांची फकीराही जी कादंबरी आहे त्यांनी ती 1959ला फकीराही कादंबरी लिहिली. परंतु त्या कादंबरीला 1961 रोजी राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फकीराही अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे, प्रसिद्ध कादंबरी आहे. त्याला राज्य सरकारने पुरस्कार देऊन अण्णाभाऊ साठे यांना गौरवण्यात आलं. त्यांना 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई होते, दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई होते. त्यांना 3 अपत्ये होती, मधुकर, शांता आणि शकुंतला. तर अण्णाभाऊ साठे यांनी असे महान कार्य केले की ज्यांची आजही आपण जयंती साजरी करतो. त्यांना जन्मून आज 104 वर्ष झाले अण्णाभाऊ साठे यांना, पण त्यांचे जे कार्य आहे महान ते आपण घेण्याचं. त्यांनी अतिशय पोवाडे लिहिले बघा, 10 पोवाडे लिहिले आणि त्यांचे गायन आज सुद्धा चालू आहे. अण्णाभाऊ साठे यांनी काय केले, 10 पोवाडे गाण्यासहित लिहिलेले आहेत. त्यांचे पोवाडे आपण आज पण गातो. ठिकठिकाणी त्यांची जयंती आज साजरी आहे. लातूरमध्ये येताना सुद्धा पाहिले बघा, प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांची जयंती साजरी करण्यातून आपण फक्त जयंती साजरी करणे, नमस्कार करणे, फोटोला हार घालणे नाही, तर त्यांच्या कार्यावर प्रकाश देणे, त्यांच्या विचारसरणीनुसार चालणे, समाज सुधारणा करणे, कोणाला कमी न लेखणे, सर्वजण समान आहेत, सर्वांना समान वागणूक देणे, असे त्यांचे महान कार्य आहे. तर त्या कार्याला मी सलाम करून आणि माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि मी माझे 2 शब्द संपवते.